हॅलो फ्रेंड्स, ही कथा तुमचा जगण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलून टाकेल. कल्पना करा, तुमच्या आयुष्यात एक असा दिवस येतो ज्या दिवशी तुम्हाला वाटतं आता सगळं संपलं. ज्याच्यावर विश्वास ठेवला ते दूर गेले, मेहनतीचं फळ मिळालं नाही, लोकांनी साथ सोडली आणि प्रत्येक बाजूने फक्त अंधार दिसतो. पण जर मी सांगितलं की अशाच एका क्षणाने एका वृद्ध बैलाचं आयुष्य बदललं, तर ही फक्त बैलाची गोष्ट नाही, ही माझी, तुमची आणि प्रत्येक संघर्ष करणाऱ्या माणसाची गोष्ट आहे. एका छोट्याशा गावात एक वृद्ध शेतकरी राहत होता. त्याच्याकडे एक बैल होता. वर्षानुवर्ष त्या बैलाने शेत नांगरलं. पाऊस असो, ऊन असो किंवा थंडी, तो कधी थांबला नाही. पण काळ कोणासाठी थांबत नाही. पण वय वाढलं, शरीर थकलं आणि एक दिवस तो बैल चालता चालता अचानक एका खोल जुन्या विहिरीत पडला. धाडकन आवाज झाला. क्षणात संपूर्ण गाव तिकडे धावलं. बैल वेदनेने ओरडत होता. त्याचा प्रत्येक आवाज मदतीसाठी होता. शेतकरी विहिरीजवळ उभा होता. त्याच्या डोळ्यात पाणी होतं. तो विचार करू लागला, हा बैल आता म्हातारा झाला आहे. त्याला बाहेर काढण्यासाठी खूप मेहनत लागेल आणि कदाचित तो पुन्हा कामही करू शकणार नाही. काही वेळाने त्याने एक कठोर निर्णय घेतला. बैलाला बाहेर काढण्यापेक्षा त्याला विहिरीतच मातीत टाकून झाकून टाकूया. हा निर्णय ऐकून गावकरीही शांत झाले. सर्वांनी फावडे उचलले आणि एका मागोमाग एक माती विहिरीत टाकायला सुरुवात केली. पहिला फावडा माती बैलाच्या पाठीवर पडली. तो जोरात ओरडला. दुसरा फावडा, तिसरा, चौथा. प्रत्येक फावड्यासोबत त्याचा आवाज अधिक वेदनादायक होत गेला. पण अचानक तो पूर्णपणे शांत झाला. गावकऱ्यांना वाटलं बहुतेक आता सर्व संपलं. पण सत्य काहीतरी वेगळंच होतं. शेतकऱ्याने विहिरीत डोकावून पाहिलं आणि जे त्यांनी पाहिलं ते आयुष्यभर विसरू शकला नाही. प्रत्येक वेळी माती अंगावर पडताच तो बैल स्वतःचं शरीर हलवत होता. सगळी माती खाली झटकून देत होता आणि त्या मातीवर एक पाऊल वर चढत होता. पुन्हा माती पडायची, पुन्हा ती झटकायची आणि पुन्हा एक पाऊल वर. लोक त्याला गाडत होते, पण तो त्याच मातीची शिडी बनवत होता. काही वेळाने ज्याने त्याला संपवायचं ठरवलं होतं त्याच्या डोळ्यासमोर तो बैल विहिरीच्या काठावर पोहोचला. एका मोठ्या उडीने तो बाहेर आला आणि मुक्तपणे धावत निघून गेला. क्षणभर संपूर्ण गाव शांत झालं. मित्रांनो, ही गोष्ट फक्त एका बैलाची नाही. आपल्या आयुष्यातील अनेक लोक आपल्यावर माती टाकतात. कुणी अपमान करतो, कुणी कमी लेखतो, कुणी म्हणतं तुझ्याकडून काही होणार नाही, कुणी तुमच्या अपयशावर हसतं, कुणी तुमच्या यशाचा हेवा करतो, कुणी तुमच्या पाठीमागे वाईट बोलतो आणि कधी कधी परिस्थितीच आपल्याला खोल विहिरीत ढकलते. प्रश्न हा नाही की तुमच्यावर किती माती पडते. प्रश्न हा आहे, तुम्ही त्या मातीखाली गाडले जाणार की तीच माती झटकून तिची सीडी बनवणार. लक्षात ठेवा, जगात यशस्वी झालेले लोक समस्येशिवाय जगले नाहीत. फरक इतकाच, त्यांनी प्रत्येक समस्येला एक नवीन पायरी बनवलं. अपमान प्रेरणा बनला, अपयश अनुभव बनला, टीका सुधारण्याची संधी बनली आणि संघर्ष यशाचा पाया बनला. आज जर कोणी तुमच्यावर टीका करत असेल तर रागवू नका, कारण दगड फक्त फळांनी भरलेल्या झाडालाच मारले जातात. जर कोणी तुम्हाला खाली खेचत असेल तर समजा तुम्ही वर जाण्याच्या मार्गावर आहात. जीवनात लक्षात ठेवण्यासारख्या 5 गोष्टी. सर्वात मोठी संपत्ती बुद्धी, सर्वात शक्तिशाली शस्त्र धैर्य, सर्वात सुरक्षित कवच विश्वास, सर्वात मोठी ताकद सकारात्मक विचार आणि सर्वात उत्तम औषध मनापासून हास्य. यासाठी पैसे लागत नाहीत, पण यामुळे संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. आजपासून एक निर्णय घ्या. कोणी कितीही माती टाकली, मी ती झटकणार, तिच्यावर उभा राहणार आणि प्रत्येक अडचणीला यशाची सीडी बनवणार. कारण परिस्थिती माणसाला हरवत नाही, माणूस स्वतः हार मानतो तेव्हाच तो हरतो. या कथेचा संदेश, तुमच्यावर पडणारी प्रत्येक अडचणी तुम्हाला गाडण्यासाठी नसते, मी तुम्हाला आणखी उंच नेण्यासाठी आणलेली एक नवीन पायरी असते. विचार बदला, दृष्टिकोन बदलाने आयुष्य स्वतःहून बदलायला सुरुवात करेल. धन्यवाद. जर ही कथा मनाला भिडली असेल तर नक्की इतरांपर्यंत पोहोचवा. कदाचित कोणाचं आयुष्य बदलण्याची सुरुवात या क्षणापासून होईल.